तर भावांनो, आज सकाळी अहमदाबादला होतो. 10 वाजून गेलं, तोंडावर ऊन पडोस तर झोपलेलो. गडबडीने उठून बघतोय तर काय 10 वाजून गेलते. तोंडावर पाणी मारलं, फ्रेश तीन झालो, चहा तीन प्याला आलो. चहा प्याला आल्यानंतर ना डॉगेश भाऊ काय आज भेटले नाहीत. तरी पण डॉगेश भाऊला बिस्किट पुडा घेतलेला, लावड्यानं गुंड्यानंच खाल्ला, रांड्यानं. याला सांगितलेलं खाऊ नकोस म्हणून. म्हणलं लवकर निघ्या म्हणलं, म्हणून आपल्या रस्ता धरून प्रस्थान केलं. लवकर जाव्या म्हणलं. 500 किलोमीटर टप्पा अजून होता. आलो मैसाण्याला, डिझेल टाक्या म्हणलं. डिझेल टाकायला लावली गाडी. गुंड्याला म्हटलं पाण्या बाटल्या भरून घे, गार पाणी आहे इथं. पाणी तीन भरून घ्यायला लावलो. पाणी भरून झाल्यानंतर ना गुंड्याला आमलेट तीन बनवा, कांदा बिंदा कापून गेला, आमलेट बनवायचं होतं. आज काय लय काय करणार नाही, चपाती होत्यात, त्यामुळं आमलेट करायचं म्हटलं आणि लवकर निघायचं म्हटलं. मस्तपैकी नुसतं आमलेट केलेत. चपाती संग खायला आमलेट बाहेर लागते म्हणून लाईटली तेवढंच आमलेट आणि चपाती घेतलं खायला. हे थाळ्या घेतलेल्या कवा माहीत आहेत ना, परवा घेतलेल्या थाळ्याला वड्याने अजून बसवलं नव्हतं. रांड्याची नुसता खाऊन सोकवलेलं करे असते, थाळ्या बसवून झालं नाही. शेवटी म्हटलं आज मलाच मारून घ्या लागते म्हटलं. सप्पई मग काय आणलं बारडी भरून पाणी, थाळ्या बिळ्या चकचकीत केल्या सगळ्या, बसवून घेतल्या थाळ्या सगळ्या. त्यांच्या आईची गांड यांच्या ह्या लावड्यासनी एक काम सांगितलेलं करत नाहीत रांड्याची. मग काय थाळ्या बिळ्या बसवून झाले, गोंड पण नवीन लावलं गाडीला. कशी दिसा लागली गाडी थाळ्या घातल्यानंतर ना, सापला की विषय. तर बाबांनो, अहमदाबादमधनं निघाल्यानंतर ना राजस्थानच्या बाउंड्रीला इम्या घाट पडला. रांडाचा लय दिवसानं घाट पडल्यामुळं आज म्हणलं चहा तीन प्यालो मस्तपैकी सगळेजण मिळून. आलो राजस्थानला. आल्यानंतर ना गाडी खोलायला लावली. गाडी खोलायला लावल्यानंतर ना डॉगेश भाऊ आलेत आपलं. डॉगेश भाऊला आज एक सोडून 2 बिस्किट पुढं खाऊ घातल्यात. त्यामुळं काय आज विषय नॉट होता राव. म्हणलं आपण पण जरा 90 मारून घेऊया. वरनं ऊन तापाल तर 45 डिग्रीचं ऊन होतं या राजस्थानमध्ये. तसल्या उन्हात आपण 90 मारली. मग काय बाजार संपल्याला बाजार न्यायला आलो. हे रांडा दाखवा लागला, किटली घेतला, आमटी सांगते म्हणला पातेलात ना, म्हणून किटली घेऊन आला रांडाचा. नुसतं जवाजवीच धंदे. आलो गाडीपाशी, गाडी खोलून लावलेली बघा गोडाऊनमध्ये. हे असं गाडी खाली होती बघा आमची. हे दिसायला की नाही गोडाऊन, हे सगळे शिवशक्तीचं गोडाऊन आहे. ते असं गाडी खाली करायच्या आणि आता भरायला जायच्या प्लॅनिंगमध्ये होतो. मग काय दिवस मावाला झालता. हे आलो पाणीपुरी खायला. या दोघांच्या रांड्याच्या तोंडात पाणीची पुरी जात नव्हती. लावड्यांनी पुरी खातील बघून मला काय हसू आवडत नव्हतं. लावड्यांच्या तोंडात पुरी जात नव्हती. मावा कोण तोंड आकासली त्यांची. तर कसा वाटला ब्लॉग भावानो, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.